नवीन वर्ष सुरू होत आहे आणि जुनं वर्षाला रामराम ठोकण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण आता जुनं वर्ष संपणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेन की आपण नवीन वर्ष 1 एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी साजरी करावा. हिंदू वर्ष म्हणून गुढीपाडव्यालाच शुभेच्छा द्या. हे इंग्रजाचं वर्ष आपण साजरं करू नये. आपण वर्ष तेच राहणार आहे, फक्त कॅलेंडर बदलणार आहे. पण आपली जुनी परंपरा, रूढी आणि अनेक पिढ्यानपिढ्या चालू असलेलं वर्ष आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सुरुवात करतो आणि नवीन वर्षाची मुहूर्तमेढ रोवतो. तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला सांगेन की आपण गुढीपाडव्यालाच शुभेच्छा देऊ आणि गुढीपाडव्यालाच आपलं नवीन वर्ष साजरे करू. तर चला, भेटूया आपण. सर्वांना राम राम. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.